Honorable Supreme Court of India and High Courts are said to be the custodian of fundamental rights. म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय हे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षक असतात. हे वाक्य तंतोतंत याची प्रचिती परवाच्याच 9 मार्च 2026च्या माननीय नागपूर खंडपीठाच्या निर्णयात दिसून येतं. ही याचिका खरं म्हणजे रीट पिटिशन क्रमांक 1908/2026 शंकर बाबूराव आत्राम वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र यामध्ये माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी शासनाने लादलेली 1 किलोमीटरची अट रद्द केलेली आहे. म्हणून म्हणतात ज्युडिशियल रिव्ह्यू इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. न्यायिक पुनर्विलोकन हे संविधानाचे मूळ तत्त्व आहे. या संबंधी परवाच मी मागच्या सदरमध्ये सुद्धा ही मागणी केली होती आम्ही की ही जी अट आहे ती माननीय मुख्यमंत्री आणि माननीय शिक्षण मंत्री यांनी सहानुभूतीपूर्वक रद्द करावी. नेमकं या परवाच्या माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या या रीट पिटिशनमध्ये ही अट रद्द झालेली दिसून येते. या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाचा विचार करता नागपूर खंडपीठ असं म्हणतं, द रेस्ट्रिक्शन्स इम्पोज appear to us to be contrary to the judgment of this court as also violative of provisions of the RT Act read with Article 14, 21, 21A. आता आर्टिकल 14 म्हणजे काय? राईट टू इक्वॅलिटी, 21 राईट ऑफ लाईफ अँड लिबर्टी अँड 21A म्हणजे शिक्षणाचा मूलभूत अधिकार. या तिन्ही आर्टिकल्सचं ही जी काही शासनाने केलेली तरतूद होती ही हनन करते. म्हणून ही अट आम्ही रद्दबादल करत आहोत. अकॉर्डिंगली वी स्टे अफोरसेड 2 clauses ऑफ द गव्हर्नमेंट रिझोल्युशन डेटेड 12 फेब्रुवारी 2026 असं पॅरा 1 सांगतं. तर पॅरा 3मध्ये पुढे जाऊन हायकोर्ट असं म्हणतं, द रेस्पॉन्डंट्स म्हणजे महाराष्ट्र शासन हॅव ऑलरेडी बीन डायरेक्टेड बाय दिस कोर्ट वाईड अबोव रेफर जजमेंट टू मेक नेसेसरी अरेंजमेंट इन द सिस्टीम. म्हणजे आपले सॉफ्टवेअर आपण जे बघतो ते टू एन्श्युअर दॅट ॲडमिशन्स टू द कोर्स विल बी अवेलेबल इन टर्म्स ऑफ प्रोविजन्स ऑफ RT Act, पर्टिक्युलरली रूल 12(1)C अँड लॉ लेट डाऊन बाय दिस कोर्ट. म्हणजे नागपूर खंडपीठाने सरळ महाराष्ट्र शासनाला डायरेक्शन दिलेले आहेत की त्यांनी यामध्ये दुरुस्ती करावी आणि नेसेसरी अरेंजमेंट्स कराव्यात या सॉफ्ट सिस्टीममध्ये डेव्हलप करण्यासाठी. आणि शेवटचं पॅरा 6 सांगतं, ऑल कन्सर्न शाल ॲक्ट ऑथेंटिकेटेड अपलोडेड कॉपी ऑफ दिस ऑर्डर. म्हणजे संबंधित सर्व यंत्रणांनी इथं शाल शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ सर्वांना बंधनकारक आहे. असा हे निर्णय खरं म्हणजे हा फार मोठा गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि त्यांच्या पाल्यांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देण्यामध्ये फार मोठा दिलासा आहे. खरं म्हणजे याबाबत माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे आपण आभारसुद्धा मानले पाहिजेत. बघा, त्यानुसारच कालचा हा 10 मार्च 2026चा शासनाचं प्रसिद्धीपत्रक जे प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी रिलीज केलं त्यामध्ये त्यांनी या ॲडमिशन्सची जी काल 10 मार्च लास्ट डेट होती ती एक्सटेंड केलेली दिसून येते. ती आता सध्या 18 मार्च केलेली आहे. आणि राहतो प्रश्न, जे ऑनलाईन पोर्टल आहे ज्यावर आपण ॲडमिशन्स करतो, कालपर्यंत एक प्रचंड कन्फ्युजन होतं संध्याकाळपर्यंत की नेमकं पालकांनी करायचं काय. कारण की बरेच भागामध्ये आता मी जिथं राहतो तर असं दिसून येतं की त्या एरियामध्ये फक्त 3च शाळा दिसून येतात. म्हणजे 4था ते 10वा 7 पर्याय त्या पालकांना नव्हते. म्हणून तिथं भरपूर एक संभ्रमावस्था तयार झाली होती. पण नंतर संध्याकाळी या ऑनलाईन पोर्टलवरती पालकांकरता सूचना 2026-2027 यानुसार सूचना क्रमांक 11 मध्ये बघा, RT 25% प्रवेश 2026-27 या वर्षाकरता पालकांनी अर्ज भरण्याची मुदत 18 मार्च 2026 पर्यंत राहील. म्हणजे ती 8 दिवसांनी
शासनाने वाढवलेली दिसून येते. राहतो प्रश्न, दुपारपर्यंत तरी ही सिस्टीम अपडेट 1 किलोमीटर हा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये अपडेट झालेलं दिसून येत नाही. पण शेवटी सिस्टीम आहे, तिला वेळ लागेलच. पण पुढच्या 1 किंवा 2 दिवसात हे सर्व काही सुरळीत होईल आणि या गरीब पालकांना, त्यांच्या पाल्यांना खरं म्हणजे एक न्याय मिळेल अशी अपेक्षा. आणि परत एकदा या संबंधित काही सूचना किंवा काही असतील तर त्यावर वेळोवेळी मी अपडेट करेलच. तोपर्यंत जय हिंद.